नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूर्यकांत गेजगे आपलं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिक्स गणित गुरुजी। आज आपण या व्हिडिओद्वारे दिनदर्शिका हा टॉपिक पाहणार आहोत। दिनदर्शिका हा टॉपिक तसा पाहायला गेलं तर थोडा क्लिष्ट आहे, परंतु तो अगदी सोप्या पद्धतीनं मी आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ठीक आहे। आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनाला क्लिक करून सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहायला सुरुवात करा, ठीक आहे। पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि किती तासामध्ये फिरते तर आपण म्हणतो 24 तासामध्ये फिरते। परंतु पृथ्वी 24 तासामध्ये फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वी ही सूर्याभोवतीही फिरते। म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणतात पृथ्वीचं परिवलन, आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते त्यावेळेला त्याला म्हणतात पृथ्वीचं परिभ्रमण। आता पृथ्वीचं परिवलन जे आहे ते 24 तासाचं मानलं जातं। 24 तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरत असताना सूर्याभोवती ही 365 दिवसामध्ये फिरते असं मानलं जातं। परंतु आपल्याला हेही माहीत असेल की दर 4 वर्षांनी लीप वर्ष येतं। हे लीप वर्ष येतं म्हणजे काय होतं तर दर 4 वर्षानंतर 365 दिवसाऐवजी 366 दिवस त्या वर्षामध्ये येत असतात। मग हे लीप वर्ष तयार कसं होतं, का होतं तर आपण जर पाहिलं तर पृथ्वी जी आहे, पृथ्वी बरोबर 24 तासामध्ये स्वतःभोवती पूर्ण फेरी करते असं सांगितलं जातं। परंतु ॲक्च्युली पृथ्वी जी आहे ती 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद एवढ्या वेळामध्ये पृथ्वी काय करत असते, स्वतःभोवती फेरी पूर्ण करत असते। म्हणजे पूर्ण 24 तास नव्हे, 24 तासापेक्षाही कमी कालावधीत, म्हणजे 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद 4.06 सेकंद एवढ्या कालावधीमध्ये पृथ्वी काय करत असते, स्वतःची फेरी स्वतःभोवती फेरी पूर्ण करत असते। म्हणजे 24 तासाला 4 मिनिटाचा कालावधी कमी आहे। पृथ्वी सूर्याभोवती जी आपली फेरी पूर्ण करत असते, सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस म्हणजे 365.25 दिवस लागतात। 365.25 दिवस म्हणजे 365 दिवस पूर्ण आणि 5 तास 48 मिनिट आणि 46.09 सेकंद एवढा कालावधी हा पृथ्वीला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो। म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फेरी पूर्ण करण्यासाठी बरोबर 365 दिवस लागतात असं नाही, तर 365 दिवसापेक्षाही जास्त कालावधी लागतो। मग ती जास्त कालावधी किती लागतो तर एका वर्षामध्ये 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद 46.09 सेकंद एवढा कालावधी हा जास्त लागतो। आणि त्याच्यामुळं 5 तास 48 मिनिटं 46.06 सेकंद एवढा कालावधी जास्त लागतो। आणि त्याच्यामुळं असेच 5 तास 48 मिनिट 46 सेकंद 5 तास 48 मिनिट 46 सेकंद असे मिळून हा जो वाढीव कालावधी आहे तोच वाढीव कालावधी प्रत्येक वर्षी न गृहीत धरता तो एक दिवस हा 4थ्या वर्षी म्हणजे लीप वर्षामध्ये गृहीत धरला जातो। अशा पद्धतीनं लीप वर्षाची निर्मिती होते। प्रत्येक वर्षी तो 5 तासाचा कालावधी 5 तास आणि 48 मिनिटाचा कालावधी जो आहे तो गृहीत न धरता फक्त 365च वर्ष धरले जातात आणि 4 वर्षानंतर तो जो एक दिवसाचा कालखंड तयार होतो त्याच्यासाठी लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये काय केलं जातं तर 28 दिवसाऐवजी 29 दिवस गणले जातात। आता आपण पाहणार आहोत सौर वर्षातील महिने। इंग्रजी वर्षामध्ये
आपण 12 महिने मांडलेले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि या सर्व 12 महिन्यामध्ये येणारे दिवस किती आहेत? जानेवारीमध्ये 31, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, मार्चमध्ये 31, एप्रिलमध्ये 30, मेमध्ये 31, जूनमध्ये 30, जुलैमध्ये 31, ऑगस्टमध्ये 31, सप्टेंबरमध्ये 30, ऑक्टोबरमध्ये 31, नोव्हेंबरमध्ये 30 आणि डिसेंबरमध्ये 31. आता हा आपला घोळ होऊ शकतो की हे लक्षात कसं ठेवायचं. तर लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. आपण फक्त काम करूया, या ठिकाणी 3 रकाने करूया. 3 रकाने अशा पद्धतीने करायचे. 31, 30, 31, 30, 31, 30. काय? पहिल्यांदा 31 सुरुवात करायचं. 31, 30 3 वेळा. 31, 30, 31, 30, 31, 30, 31, 31, 30, 31, 30, 31. पहिल्यापासून 31, 30, 31, 30, 31, 30 3 वेळा म्हणायचं आहे आपल्याला. 31, 30, 31, 30, 31, 30 आणि त्याच्यानंतर 31, 31. त्याच्यानंतर आपण 30, 31, 30, 31 असं म्हणणार आहोत. म्हणजे या पद्धतीनं 31, 30 इथपर्यंत, हा इथपर्यंत एक कॉलम होईल. 31, 30, 31, 30, 31, 30. आता फेब्रुवारी महिना जो आहे त्या ठिकाणी 30च्या ऐवजी 28 आणि 29, 28 किंवा 29. परत हे 2 31, 31 म्हणजे 7वा आणि 8वा महिना 31, 31, 30, 31, 30, 31 असे 3 कॉलम करू शकतो आपण. 31, 30, 31, 30, 31, 30. आता 31, 30 फेब्रुवारी महिना फक्त 28 किंवा 29 दिवसाचा आहे असं समजायचं. म्हणजे 3 वेळा 31, 30, 31, 30, 31, 30. त्याच्यानंतर 31, 31. त्याच्यानंतर 30, 31, 30, 31 अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो. आता ह्या सर्व दिवसांची बेरीज जर केली तर 365 येते. पण 365 कधी येते? जर फेब्रुवारीमध्ये आपण 28 दिवसांचा महिना जर धरला तर 365 येते. 365 बेरीज येते. परंतु जर लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढवला जातो. तो म्हणजे 28च्या ऐवजी 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो आणि त्यावेळेला मग वर्षाचे दिवस होतात 366 दिवस होतात. अशा पद्धतीनं हे इंग्रजी वर्ष मानलं जातं. हा लीप वर्षातील एक दिवस हा फेब्रुवारी महिन्यामध्ये ॲड केला जातो, जमा केला जातो दर 4 वर्षानंतर. आणि भारतीय सौर वर्षाचे महिने आहेत 12च. या 12 महिन्यानुसार चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष. मार्गशीर्ष या महिन्यालाच अग्रहायण असंही म्हटलं जातं. पौष, माघ आणि फाल्गुन असे हे 12 महिने. आता 12 महिने लक्षात ठेवणं सोपं आहे. आपण या 12 महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत ते लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. या ठिकाणी 6 महिन्याचा गट करूया आपण. 6 महिने वरचे आणि 6 महिने खालचे. खालच्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये 30-30 दिवस आहेत आणि वरच्या 6 महिन्यामध्ये 31-31 दिवस आहेत. आणि याच्यामध्ये चैत्र महिना आहे, याच्यामध्ये 30 दिवस असतात. चैत्र महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि जर लीप वर्ष असेल तरच चैत्र महिन्यामध्ये 31 दिवस मानले जातात. म्हणजे 30 दिवसानुसार या 12 महिन्याचे सगळ्या महिन्यामध्ये जर आपण 30 दिवस मानले तर 30 दिवसानुसार 12 महिन्याचे 360 दिवस झाले. 360, 61, 62, 63, 64, 65
आणि लीप वर्ष असेल तर हे 66 म्हणजे 365 दिवस. लीप वर्ष असेल तर 366 दिवस. तर अशा पद्धतीने आपल्याला मराठी महिने जे आहेत मराठी महिन्याचे 2 गट करून आपण कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत ते आपण लक्षात ठेवू शकतो. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन याच्यामध्ये 30 दिवस आहेत आणि त्याच्याशिवाय चैत्र महिन्यामध्ये 30 दिवस असतात. जर लीप वर्ष असेल तरच चैत्र महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि मग चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद ह्या 6 महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. याच्यामध्ये चैत्र महिन्यामध्ये 30 असतात. जर लीप वर्ष असेल तरच चैत्र महिन्यामध्ये 31 दिवस असतात. लीप वर्ष म्हणत होतो की लीप वर्षामध्ये 1 दिवस वाढतो आणि तो दिवस जो वाढतो तो कोणत्या वर्षामध्ये वाढतो आणि ते 4थं वर्ष कोणतं आहे हे कसं आपल्याला ओळखायचं, त्याच्यासाठी लीप वर्ष कसं पाहायचं. आता समजा एक हे आहे वर्ष घेतलं 1780 हे वर्ष लीप आहे की नाही हे आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. किंवा 1872 हे वर्ष लीप आहे की नाही हे शोधायचं आहे. आता हे कसं शोधायचं, तर खूप सोपी पद्धत आहे. आपण या वर्षाचे 2 गट पाडणार आहोत. 2 गट कोणते, एक म्हणजे दशक आणि एककाचा आणि दुसरा गट म्हणजे हजार स्थान आणि शतक स्थान वर्षातील. आता या ठिकाणी त्या एवढं करण्यापेक्षा फक्त आपण 2 गट करू शकतो की एकतर हिकडची जोडी वर्षातील शेवटची जोडी किंवा सुरुवातीची जोडी एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. पहिल्यांदा सुरुवातीची जोडी, शेवटची जोडी आणि अगोदरची जोडी अशा दोन जोड्या तयार केल्या की आपल्याला लीप वर्ष आहे की नाही ते सोपं जातं पाहायला. आता या ठिकाणी जर एक लक्षात ठेवा, जर शेवटच्या जोडीमध्ये अंक असतील, शेवटच्या जोडीमध्ये अंक असतील, कोणते अंक असतील तर त्याला 4ने भाग लावायचा. खूप सोपी पद्धत आहे. शेवटच्या जोडीमध्ये जर अंक असतील तर त्याला 4ने भाग लावायचा, इकडे लावायची गरज नाही. मग आता या ठिकाणी आहेत अंक 80ला 4ने भाग लावा, पूर्ण भाग लागतोय. 4 दुने 8, भाग 20चा लागतोय, पूर्ण भाग लागतोय, म्हणजे हे लीप वर्ष आहे. काय आहे, लीप वर्ष आहे. आता दुसरी जोडी बघा 1872 मध्ये सुद्धा शेवटचा अंक पाहूया. शेवटची जोडी 72, या जोडीला 4ने भाग जातोय का, 4 एके 4, एकाचा भाग लागला, 4 एके 4 एकाचा भाग लागला. त्याच्यानंतर उरले 3, तीनाव घेतले 2, 4 8 32, 4 8 32 म्हणजे ह्याला सुद्धा भाग लागलेला आहे, शेवटच्या जोडीला भाग लागलेला आहे. हे सुद्धा लीप वर्ष आहे. आता ज्या वेळेला आता 1615 घेतो संख्या, 1615 हे वर्ष लीप वर्ष आहे का, 1615 हे वर्ष लीप वर्ष आहे का. शेवटची जोडी काय आहे 15, 15ला 4ने पूर्ण भाग लागतोय का, नाही लागत. 4 त्रिक 12, 4 चौक 16 म्हणून हे लीप वर्ष नाही. आता ज्या वेळेला शतक वर्ष असतं, आता शतक वर्ष म्हणजे काय असतं तर 1800 असतील, 1600 असतील, 1500 असतील, हे शतक वर्ष आहे. समजा 1800 हे शतक वर्ष आहे, 1700 हे शतक वर्ष आहे, 1600 हे शतक वर्ष आहे. आता या शतक वर्षाला काय घडतं तर शेवटी 0 येतात, शेवटच्या जोडीमध्ये 0 येतात, म्हणजे इथं अंकच नाही, इथं अंकच नाही, इथं अंकच नाही, म्हणजे हे शतक वर्ष आहे.
मग शतक वर्ष हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त काम करायचं या शेवटी जर अंकच नसतील, शेवटच्या जोडीमध्ये अंक नसतील तर पहिली जोडी घ्यायची, सुरुवातीची जोडी घ्यायची. पहिल्या जोडीला जर आपण 4 भाग लागला तर म्हणायचं ते लीप वर्ष आहे. पहिल्या जोडीला जर 4 भाग लागला तर ते म्हणायचं लीप वर्ष आहे. आता या ठिकाणी 1800 मध्ये शेवटी अंक नाही म्हणून आपण भाग लावणार आहे पहिल्या जोडीला. 4 चौक 16 आणि 4 पंचे 20 म्हणजे याला भाग लागत नाही. 18ला 4ने भाग लागत नाही म्हणून हे लीप वर्ष नाही. त्याच्यानंतर 1700 4 चौक 16 भाग लागत नाही म्हणून हे सुद्धा लीप वर्ष नाही. शेवटी शतक वर्ष आहे परंतु लीप वर्ष नाही. आता याच्यानंतर हे 1600 या ठिकाणी 2 शून्य आहेत, इथं लावून टाकू भाग. 4 चौक 16 हे लीप वर्ष आहे. म्हणजे फक्त लक्षात ठेवायचं 2 जोड्या तयार करायच्या, पहिली जोडी दुसरी जोडी. ज्या वेळेला दुसऱ्या जोडीमध्ये शेवटच्या जोडीमध्ये अंक असेल त्यावेळेला त्याला भाग लावायचा. कितीने लावायचा? 4ने. 4ने भाग लावणे. आता असाही नियम आहे की 400ने भाग लावायचा, पण 400ने भाग लावण्याची गरज नाही. शतक वर्षाला 400ने भाग जात असेल तर ते वर्ष लीप वर्ष आहे असं समजण्यात यावं, असं आहे नियम आहे. परंतु त्याची गरज नाही. फक्त 2 जोड्या करायच्या आणि फक्त 4नेच भाग लावायचा त्या दोन्ही जोड्यांना. तोही कसा लावायचा? जर शेवटच्या जोडीमध्ये अंक असतील तर त्याला भाग लावायचा आणि शेवटच्या जोडीमध्ये अंक नसतील तर पहिल्या जोडीला भाग लावायचा 4ने. तो भाग पूर्ण जात असेल तर ते वर्ष लीप वर्ष मानण्यात येतं. त्या वर्षामध्ये 365च्या ऐवजी 366 दिवस असतात. कोणत्याही वारी येणाऱ्या क्रमवार संख्या आपण पाहणार आहोत. आता समजा जानेवारी 2015 मध्ये 2015 मध्ये दोन तारखेला शुक्रवार होता. तर सर्व शुक्रवारी कोणत्या तारखा येतील म्हणजे क्रमाने. आता 2 तारखेला शुक्रवारी होता, पहिला शुक्रवारी 2 तारीख. त्याच्यानंतरच्या शुक्रवारी कोणती तारीख असेल तर एक आठवडा हा 7 दिवसांनंतर 7 दिवसांचा असतो. म्हणजे पुढच्या शुक्रवारी 2 तारखेमध्ये आपण 7 मिळवले तर 2 तारखेमध्ये 7 मिळवले 9 तारीख. 9 तारखेमध्ये 7 मिळवले 16 तारीख. 16 तारखेमध्ये 7 मिळवले 23 तारीख. 23 मध्ये 7 मिळवले 30 तारीख. तर अशा पद्धतीनं जर 2 तारखेला शुक्रवार होता तर उरलेल्या शुक्रवारी कोणत्या तारखा येतात ते पाहण्यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागेल. 2 तारखेमध्ये 7 मिळवले 9 आले, 9 मध्ये 7 मिळवले 16 आले, 16 मध्ये 7 मिळवले 23 आले, 23 मध्ये 7 मिळवले 30 आले. म्हणजे अशा पद्धतीने आपण सर्व शुक्रवारी येणाऱ्या तारखा पाहिल्या. 30च्या पुढची तारीख नसते 37. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, एकाच महिन्यात येणाऱ्या एकाच वारी तारखा कोणत्या आहेत ते आपण पाहू शकतो. याच्यानंतर आपण पाहणार आहोत
महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा येतात? आता महिन्यामध्ये कोणते वार 5 वेळा येतात ते पाहण्यासाठी आपण पाहूया की आठवडा जो आहे तो 7 दिवसांचा असतो. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 चोक 28. म्हणजे जर 28 दिवस असतील त्या महिन्यामध्ये, 28 दिवस जर महिन्यामध्ये असतील, 28 दिवस कोणत्या महिन्यामध्ये असतात? फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 दिवस असतात. 28 दिवस असतील तर त्या महिन्यामध्ये कोणताही वार हा 5 वेळा येत नाही. कोणताही वार 5 वेळा येत नाही. जर महिन्यामध्ये 29 दिवस असतील, 29 दिवस हे सुद्धा कधी कोणत्या महिन्यामध्ये येतात? फेब्रुवारी महिन्यामध्ये येतात. 29 दिवस येतात. तर 29 दिवस असतील तर 1 तारखेला आलेला वार महिन्यामध्ये जर 29 दिवस असतील तर 1 तारखेला आलेला तारखेचा वार पाच वेळा येतो. एक तारखेचा वार 5 वेळा येतो. महिन्यामध्ये जर 30 दिवस असतील तर 1 तारखेचा आणि 2 तारखेचा वार पाच वेळा येतो. उरलेले वार फक्त 4 वेळा येतात. त्याच्यानंतर महिना जर 31 दिवसांचा असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार, 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. महिना 28 दिवसांचा असेल तर कोणताच वार येत नाही. सर्व वार हे फक्त 4 वेळा येतात. सर्व वार हे 4 वेळा येतात. 28 दिवसांचा महिना असेल तर कोणताच वार 5 वेळा येत नाही. 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारीख ही 5 वेळा येते. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 या 2 तारखा, 1 आणि 2 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. त्याच्यानंतर 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा वार हा 5 वेळा येत असतो. लीप वर्ष नसेल तर 1 जानेवारीला येणारा वार, लीप वर्ष नसेल तर 1 जानेवारी येणारा वार हा 31 डिसेंबरला येतो. म्हणजे पहा, लीप वर्ष नसेल तर, लीप वर्ष नसेल तर म्हणजे ज्या वर्षामध्ये 365 दिवस असतात, फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा असतो, त्यावेळेला 1 जानेवारीला येणारा वार हाच 31 डिसेंबरला त्या वर्षामध्ये येत असतो. म्हणजे पुढच्या वर्षामध्ये समजा 1 जानेवारी हा वार 1 जानेवारीला सोमवार असेल. आता 1 वर्ष घेऊया. समजा 1 जानेवारी
2015 आहे. 1 जानेवारी 2015 या तारखेला जर सोमवार येत असेल, जर सोमवार येत असेल तर 31 जानेवारी 2015ला सुद्धा कोणताही वार येतो? सोमवारच येतो. 31 डिसेंबरला, 31 डिसेंबर सोमवारच येतो. आणि पुढचा जो आहे 1 जानेवारी 2016, 1 जानेवारी 2016, 1 जानेवारी 2016ला येईल मंगळवार. 1 जानेवारी 2015 हे लीप वर्ष नसेल तर, समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा सोमवारच असेल. 31 डिसेंबर 2015ला सुद्धा काय असेल? सोमवारच असेल. आणि म्हणून पुढच्या वर्षी 2016च्या 1 जानेवारीला येणारा वार हा त्या वर्षाच्या पुढचा वार येतो. 1 जानेवारीला येणाऱ्या वाराच्या पुढचा वार मंगळवार येतो. जर 1 जानेवारीला येणारा वार सोमवार असेल तर त्याच वर्षामध्ये 31 डिसेंबरला येणारा वार सुद्धा कोणता असतो? सोमवार असतो. पण जर लीप वर्ष असेल, लीप वर्ष, लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येत नाही. 1 जानेवारीचा 1 जानेवारी 31 डिसेंबरला येत नाही. नाही. मग 31 डिसेंबरला कोणता येतो? 1 जानेवारीचा जो वार असेल त्याच्या पुढचा वार 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीला समजा मंगळवार आहे तर 31 डिसेंबरला बुधवार असेल. 31 डिसेंबरला बुधवार असेल. आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 31 डिसेंबर नंतर पुढचं वर्ष लागेल, इंग्रजी वर्षानुसार. पुढच्या वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार, 1 जानेवारी पुढच्या वर्षातील 1 जानेवारीचा वार हा बुधवार नंतर गुरुवारी असेल.